नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टनच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव मधील ईशान्येश्वर मंदिर परिसरासंदर्भातील निर्णयांमुळे पुन्हा एकदा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दारणा धरणातून पाणी आरक्षण देण्याचा निर्णय वादात असतानाच आता महायुती सरकारच्या काळातही या मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात हा निधी मंजूर करण्यात आला। त्यामध्ये मंदिर परिसराचा विकास, सभामंडप, पेवर ब्लॉक, महिला व पुरुष प्रसाधन गृह, चेंजिंग रूम, भक्त निवास या कामांकरता निधी मंजूर केल्याची बाब आता उघडकीस आली। एकूणच खरात याच्यावर राजकीय पक्षांची छाया असल्याचं समोर आलंय। एका भोंदू बाबाला सरकारकडूनच छत्रछाया मिळत असेल तर त्याचा दरारा संपणार कसा अशी चर्चा आता सुरू आहे। खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान या काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।